बिल्कुल चेतन धुले साहब का यहाँ पर कटआउट है। उन कटआउट को यदि आप डायरेक्ट हिट करोगे तो आपको इनाम भी दी जाएंगे 1717 और इसके बाद 1173 रुपए का इनाम भी देने जाने वाला है। लेकिन पिछले 4 दिनों में एक भी गेंद उससे नहीं टकराई। तो मुकाबले की शुरुआत के लिए चलेंगे, मुकाबले के पहले 5 ओवर के लिए चलेंगे यहाँ पर मराठी के हमारे बेहतरीन कमेंटेटर विनीत जी पाड़ी के पास। बहुत बहुत शुक्रिया। हॅलो हॅलो माईक नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता जे उद्याच्या दिवसामध्ये 26/2/2016 या दिवसामध्ये जे 8 संघ खेळणार आहेत। पहिला सामना असणार आहे उद्या आरसीसी पेठ विपक्ष सिरगाव या 2 संघामध्ये। दुसरा सामना खरवई विपक्ष पलसपे। तिसरा सामना सावळा विपक्ष नवीन वडवली आणि चौथा सामना मानकोली विपक्ष ओवळे या 2 दिग्गज संघामध्ये। उद्याचे लॉर्ड्स आम्ही वाचून दाखवलेत। तर सर्व प्रेक्षकांना उद्या विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहा। सकाळी ठीक 9:30 वाजता सामने सुरू होतील। मात्र यावेळेस सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया डोंबिवलीचा बुलंद आवाज विनोददादा पाटील यांना। धन्यवाद जगदीश, धन्यवाद मच्छिंद्र सर, अतिशय चांगली। या ठिकाणी आपण बघू शकता आदरणीय संजय वसंत झोमटे साहेब युवा सेना तालुका प्रमुख यांच्याकडून प्रत्येक चौकारांची जर हॅट्रिक केली तर 2000 रुपये, षटकारांची हॅट्रिक केली तर तरी सुद्धा 2000 रुपये आणि विकेटची हॅट्रिक संपादन केली गोलंदाजाने तरी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। तसेच षटकारांच्या हॅट्रिकसाठी आदरणीय राजेशजी धुळे व भालचंद्र कामरी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक। यस ओव्हर टू विनोद पाटील। पहिला चेंडू होता अलेक्स्टमच्या थोडासा बाहेर जात असताना पंच योगेश इंद्रेकर सांगतात चेंडू वाईड आहे। अतिरिक्त धाव संख्येने खातं उघडलं जातं यावेळेस दातिवली संघाचं 1+1 2 धावा इथे मिळत आहेत। अतिरिक्त स्वरूपात एक बाईच्या स्वरूपात एक वाईटच्या स्वरूपात 2 धावांनी खातं उघडलं जात आहे। दातिवली संघाचं नाणेफेक जिंकली होती वसार संघाने व क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलं होतं। गोलंदाज चंदन मडवी जो विलंडकडे यावेळी चेंडू एज लागते, चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला, गलीमध्ये चेंडू अडवला जातोय। 1 धाव इथे मिळते। यावेळी स्ट्राईकला येतो फलंदाज जयेश म्हात्रे, त्याचबरोबर निवृत्ती म्हात्रे अशी सलामीची जोडी दातिवली संघाकडनं। या 2 संघाने मच्छिंद्र पाटील खूप मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि निश्चितच इथून कुठल्याही संघाला माघारी जाणं पसंत नसणार आहे। हा चेंडू हवेत आहे, नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होतोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, 6 धावा, गुड शॉट। नक्की या ठिकाणी मी विनंती करतोय चामटोली गावचे उद्योजक आदरणीय स्वप्नील निर्माली साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय। थँक्यू। पुन्हा एकदा चंदन, हा चेंडू अतिशय चांगला प्रयत्न होता मिड ऑफला, क्षेत्ररक्षक होता रवी वायले। हा झेल जर पकडला असता तर निश्चितच अतिशय चांगला झेल सिद्ध झाला असता, मात्र झेल होत नाहीये। जयेशला जीवदान मिळते। जयेश मात्र यावेळेस 7 वर खेळतोय। संघ धावसंख्या धावफलकर पाहतो आपण दुहेरी अंकामध्ये 10 धावा। गोलंदाज चंदन मडवी जोवेल एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट। हा चेंडू आउटसाइड एज लागते, शॉर्ट रनला चेंडू येतोय, धावचीची संधी आहे। डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज इथे बाद होऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये। डायरेक्ट हिट करण्यासाठी खूप सराव करावा लागतो। इंटरनॅशनल लेवलला जाऊन पाहू शकता भारतीय संघ असतो, ऑस्ट्रेलियन संघ असतो, हा सराव करत असतात। क्षेत्ररक्षणाचा डायरेक्ट हिटचा सराव सातत्याने करत असतात, त्यामुळेच डायरेक्ट हिट आपण पाहू शकता नेहमीच पाहायला मिळतात। हा चेंडू लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटला, पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी शिवसेना चौकार। मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन। निवृत्तीच्या बॅटमधून निघाला हा खणखणीत चौकार।
जयेश मात्रे 7 धावून खेळतो. निवृत्ती 5 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर विश्वनाथ मला सांगत असताना 14 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर चंदन मडवीच्या माध्यमातून पहिले षटक इथे पाहू शकता आपण वसार संघाकडनं. हा चेंडू हुक करायचा होता, चेंडू नीट बॅटच्या संपर्कात येत नाहीये. बॅकफुटवर गेले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र हा चेंडू यावेळेस बॅटवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक इथे संपतंय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकावर 14 धावा. शेवटचा सामना आजच्या दिवसातला 4था दिवस आहे आपण पाहू शकता आणि हा 28वा सामना मच्छिंद्र पाटील आपण पाहू शकतो या मैदानावरती. मात्र निश्चितच जर विचार केला तर 4 दिवसांचा आपण जर पाहिला तर 27 सामने, जर या आधीचा सामना जर आपण पकडला 27 सामने झाले, त्यात 13 वेळा 14 वेळा डिफेन्स करण्यात आला आणि त्यानंतर 13 वेळा धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाले संघ. एका बाजूला 43 धावांचा डिफेन्स केला जातो. कधी कधी जर आपण पाहिलं तर 37 धावांवर देखील निश्चितच इथे संघ अडचणीत येतो. दिवा संघाने निश्चित धावा चेस केलेल्या आहेत. 67 धावा. धावांचा पाठलाग देखील इथे केला जातोय. जी खेळपट्टी निश्चितच दोन्ही बाजूला आपण पाहू शकता फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पोषक असलेली खेळपट्टी इथे बनवण्यात आलेली आहे. गोलंदाज यावेळेस दुसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक कासगाव इनकडनं सुमित म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाज जयेश म्हात्रे. अतिशय चांगला गुणवान खेळाडू, नेहमीच सलामीला खेळतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून संघामध्ये निश्चित त्याची भूमिका आहे. एक अटॅकिंग क्रिकेटर. यावेळी चेंडू पाहायचा आहे. नो मॅच मध्ये चेंडू पाडतोय. रवी वाले चेंडू धावत जात आहे. 2 धाव होतील का? आणि 2 धावा इथे जलद गतीने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 16 धावा. या षटकात विचार केला तर पहिला चेंडू फेकण्यात आला सुमित याच्या माध्यमातून 2 धावा इथे आलेल्या आहेत. पॉवर प्लेचे दुसरं षटक पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं होतं. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करत होते आणि बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये P2 मध्ये आपण पाहू शकता 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहू शकता. एक लॉंग ऑफला, एक वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये, एक डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण. हा चेंडू हवेत पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे नितीन म्हात्रे. व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 1 ने पुढे सरकताना धावसंख्या 17 निश्चितच मच्छिंद्र पाटील असं म्हणतात 17, 26, 13 शुभ धावसंख्या. मात्र ही अंधश्रद्धा मी म्हणेन. काका मात्र नेहमीच म्हणत असतात 17 धावा, 13 धावा, 26 धावा अशुभ असते. अशुभ शुभ अशुभ असं काहीच नसतं. ही एक अंधश्रद्धा आहे. यावेळी चेंडू डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे नितीन चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय. तिथे चांगला थ्रो. एकच धाव मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग. तितका चांगला थ्रो ऑन दिस टाइम आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. सोबत गुणलेखक आहेत आमचे विश्वनाथ धुळे. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहू शकता पाटलांचं साम्राज्य. गेली 2 वर्ष मी पाहिलं होतं आणि 3ऱ्या वर्षात देखील पाटलांचं साम्राज्य निश्चितच इथे पाहू शकता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शिवसेना षटकार. जयेशच्या बॅट मधून निघाला हा दुसरा षटकार. जयेशने सुरुवात देखील षटकारने केली होती. जयेश जर आपण विचार केला जयेश 15 धावांवर नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहू शकता. दातुली संघाची यावेळेस 24 धावा. गोलंदाज सुमित म्हात्रे. हा चेंडू गती परिवर्तन करतोय. फ्लायटेड चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नितीन म्हात्रे. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं इथे. 1 धाव इथे मिळते जयेशला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 25 धावा. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. विग फाईट, काटेकी टक्कर, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई. वसार वर्सेस दातिवली या 2 संघादरम्यान ही ताकदवर दोन्ही संघ आपण पाहू शकता. यावेळेस शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे. धावची संधी आहे मात्र थ्रो इथे पकडता येत नाही सुमितला. 1 धाव इथे मिळते. चिकी सिंगल रिस्क घेतली होती या चेंडूवर. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 26 धावा. 2 षटकं इथे संपलेत. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 12 धावा आल्यात. 26 धावा धावफलकावर पाहतो म्हणजे 13.5 सरासरी धावा पहिल्या 2 षटकात. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर केला इथे सलामीच्या जोडीने जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे आपण पाहू शकता. 26 धावांची भागीदारी इथे त्यांनी रचलेली आहे. नक्की या ठिकाणी मी माणकिवलीचे आदरणीय श्रीधर बैकर साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे.
या मंचावरती. आणि तसेच आपण बघू शकता स्पर्धेचे आयोजक दुसरे आदरणीय श्री बाळाराम जगन कांबरे, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख. तसेच त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण बघतोय सर्व खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम अशी सोय केली जाते. त्यांचं शुभ आगमन यावेळेस ठीक 3:50 होत आहे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच बाळाशेठ कांबरेंचं मनापासून स्वागत आहे. हा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चेंडू वाईट लॉंगर मध्ये तो चेंडू उचलण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे नितीन म्हात्रे. नितीन म्हात्रे आज खूप बिझी आहेत. पाहू शकता या सामन्यामध्ये जिथे जिथे जात आहेत चेंडू त्यांच्या मागे लागतोय. म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं करतायत. आपण पाहू शकता कधी कधी एखाद्याच्या मागे शनी जसा लागतोय तसा चेंडू त्यांच्या मागे लागलेला आहे. मागाशी देखील आपण पाहिलं होतं त्यांची पोझिशन होती या एंडने देखील वाईट लॉंग ऑनला आणि यावेळेस देखील आपण पाहू शकता लॉंग ऑनला फिल्डिंग करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपल करून पाहतो यावेळेस आपण 27 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर शंकर म्हात्रे जोवेलिंडकडनं. हा चेंडू हलक्यात खेळून काढतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह फ्रंट फुटवर ड्राईव्ह करतो. चेंडू जातोय कव्हर्स मध्ये डीप कव्हर मध्ये. सुमित मात्र क्षेत्ररक्षक दरम्यान 2 धावा इथे पूर्ण करतो वेगाने. फलंदाज यावेळेस फलंदाज स्ट्रायकरला जयेश अतिशय चांगली फलंदाजी करतोय. एक भागीदारी एक ते चांगली होताना आपण पाहतोय. धावसंख्या धावपल पाहतोय पण 29 धावांची भागीदारी. नेहमी म्हटलं तर सुरुवात भली तो अंत भला. जर सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतो. आणि नेहमीच सुरुवात चांगला करण्याचा प्रयत्न सलामीच्या जोडीवर पूर्णपणे जबाबदारी असते. आणि जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे पार पडत असताना आपण पाहतो 29 धावांची भागीदारी आतापर्यंत या मैदानावरती या 2 फलंदाजांनी रचलेली आहे. जयेश आणि निवृत्तीने. व्हेरी गुड बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा शंकर म्हात्रे. हा चेंडू अनगडच्या सहाय्याने खेळून काढलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. चंदन माडी व्हेरी गुड फिल्डिंग. 1च धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धाव बॉल पाहतो आपण 30 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर. अच्छा दिवसातला हा शेवटचा सामना आणि स्पर्धेतला हा 28वा सामना. पहिला दिवस निश्चितच जोवेली संघाने गाजवला होता आणि आपल्या घरच्या मैदानावर त्यांनी आपली दादागिरी सिद्ध केली आणि सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. आणि दुसऱ्या दिवशी वाकळण संघाने एक ठाण्याचा एक जबरदस्त संघ या संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून डीप विकेटला चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे मात्र 2 धावा इथे होणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण विकी चेंडूवर येतोय. विकी मात्रेचा दिवस जर आता जर विचार केला अतिशय चांगला. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विकीला देण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त करतोय. एक अतिशय गुणवान खेळाडू विकी मात्रे. गेले कित्येक वर्ष वसार संघासाठी खेळतोय. मैदानाच्या बाहेर शांत मात्र जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा निश्चित आक्रमकता आम्ही पाहिलेली आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळत असतो विकी मात्रे. धावसंख्या धावपालकर पाहतो यावेळेस आपण 31 धावा. तिवली संघ निश्चितच मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करत असताना उलटा चेंडू लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. धावची संधी आहे. डायरेक्ट हिटची संधी दुसऱ्यांदा इथे निश्चित गमावलेली आहे. वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा 1+1 आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपालकर पाहतो आपण 33 धावा. प्रेक्षकांची गर्दी मच्छिंद्र पाटील भरपूर संख्येने शेवटचा सामना एन्जॉय करत असताना सचिन तेंडुलकर स्टँड पाहू शकता भरलेला आहे. पूर्णपणे खचाखच भरलेला स्टेडियम आपण पाहू शकता. संजय मांजरेकर स्टँड आणि त्याचबरोबर अजिंक्य राणे आणि या साईडला डाव्या बाजूला अजित आगरकर स्टँड. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला शंकर म्हात्रेने. दातिवलीचा पहिला गडी बाद होतोय. मच्छिंद्र पाटील धनगर वाड्यात घुसला मात्र चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून घुसला. तो डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतोय आणि पहिला धक्का इथे मिळालाय. म्हणजे डीजे ऑपरेटर देखील अतिशय चांगलं गाणं सादर करतायत. समय सूचकता पाहू शकता अतिशय चांगली यावेळेस. डीजे ऑपरेटर देखील लयमध्ये आले आहेत. मयूर गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव. कुणाल लाईव्ह साऊंड आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. अतिशय चांगला आवाज आहे. मच्छिंद्र पाटील चंद्रकांत फुडाणे नंतर जर मी कुठल्या चांगल्या डीजे ऑपरेटरच्या हाताखाली काम करत असेल तर ते आहेत कुणाल साऊंड. निश्चितच मयूर गायकवाड. कारण जेव्हा जेव्हा आवाजाची क्वालिटी चांगली नसते तेव्हा तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. मच्छिंद्र पाटील अशा अनेकदा अडचणीला आपण सामोरं गेलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुद्धा नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. फलंदाज रोहित नाईक. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. लॉंग ऑफ द क्षेत्र चेंडूवर धावून येतोय. पायाचे 2 धाव होतील का.
फलंदाज इथे 2 धाव पूर्ण होतं का पाहायचंय. अपील केलं गेलंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरा धक्का यावेळेस. प्रश्न इथे निर्माण झालाय, गरज होती का? कारण 1 धाव पूर्ण झाली होती, 1 गडी बाद झाला होता, मात्र हा धोका पत्करण्याची इथे गरज होती का? मच्छिंद्र सर. विनोद, एक लक्षात बघा, तुम्ही तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की पंचांकडे पाहिलं तेव्हा पंचांना आउट दिलं नाहीये. म्हणजे जेव्हा पंचांकडे अपील मागितलं तेव्हा पंचांना आउट दिलं. बघा पंचांचा निर्णय किती चांगला पाहायला मिळतो. निश्चितच सर, अपील फार महत्वाचं असतं. अपील मध्ये पंच देखील पाहत असतात आत्मविश्वास आहे का, कॉन्फिडन्स आहे का खेळाडूंना, आणि निश्चितच ते अपील पाहतात. जर आत्मविश्वास असेल तर निश्चितच पंच देखील इथे या अपीलला आपण पाहू शकता दाद देतात. आणि यावेळेस दुसरा धक्का, फलंदाज बाद होतोय. रोहित नाईक म्हटल्यानंतर मला आठवतं ऋषी नाईक, रायगडचा एक नामवंत खेळाडू, वहाळ संघाचा खेळाडू आहे. आला होता रायगड संघातून खेळत असताना आम्ही पाहिलं होतं. एक विस्फोटक फलंदाज. आणि रायगड संघ जेव्हा परास्त झाला होता तो एक टर्निंग पॉईंट होता, जेव्हा वहाळचा तो फलंदाज ऋषी नाईक बाद झाला होता. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस. धावसंख्या 34 धावा. ज्या गेटच्या बाहेर इनोवा गाडी 50-50 नंबरची इनोवा गाडी, जर कोणी मालक असेल त्या गाडीचे तर आपण गाडी त्या ठिकाणी हलवायची आहे. ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आपण त्या ठिकाणी पार्किंग करायचं आहे, कारण दुसऱ्या वाहन येण्यासाठी अडचण निर्माण होतोय. धन्यवाद. धन्यवाद जगदीश. धावसंख्या धावफलकावर पाहतोय पण यावेळेस 34 धावा विश्वनाथ धुळे मला सांगतायत. तिसरं षटक इथे संपलेलं आहे. निश्चितच तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती झाली, मात्र ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात अजून गेलेली नाहीये. मला वाटतं गाडीची चावी नाही आणि निश्चितच चालक नाहीये. चालक आहेत मात्र गाडीची चावी नाहीये. मात्र तेवढा वेळ नाही आपल्याकडे चावी शोधण्यासाठी. अजय स्वतः गेलेले आहेत बॉटल्स घेऊन. ते गाडी ज्या ठिकाणी पाण्याचा टँकर भरतोय त्या ठिकाणी जाय, त्वरित हलवायची आहे गाडी, कारण त्या ठिकाणी पाण्याचा टँकर भरणा करतोय पाण्याचा. मात्र तो निघण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण झाली आहे. 50-50 नंबर इनोवा गाडी. धन्यवाद. 3 षटक इथे संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 34 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 12, त्यानंतर तिसऱ्या षटकात 8 धावा. इथे कमबॅक करताना आपण पाहू शकता वसार संघ. शंकरच्या गोलंदाजीचे विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव, त्यानंतर पुन्हा तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर एक 1+1, त्यानंतर 5व्या चेंडूवर पाहतो विकेट्स मिळाले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 1 धाव इथे मिळते. फलंदाज एक बाद झाला होता धावचीच्या स्वरूपात दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात. धावसंख्या तिसऱ्या षटकाखेर 34 धावा, 11.33च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात करंट रन रेट होता 14चा, त्यानंतर दुसऱ्या षटकात 26 धावा झाल्या, म्हणजे 13.50ची धावगती होती दुसऱ्या षटकाखेर. त्यानंतर तिसऱ्या षटकात आपण पाहिला 33 धावा, म्हणजे 11.34 धावा आपण पाहतो. 11.33ची सरासरी इथे तिसऱ्या षटकाखेर राखलेली आहे. सामना पुन्हा एकदा सुरू होते. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज. यावेळेस गोलंदाज सुमित मात्र वैयक्तिक 2रं व सांघिक 4थं षटक. शुभम मस्कर, आपण जर कुठे असाल आपल्याकडे चाबी आहे. शुभम मस्कर, आपण त्वरित समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. शुभम मस्कर. ओव्हर टू विनोद. धन्यवाद जगदीश. नवीन फलंदाज विशाल मडवी आपण पाहू शकता. पहिल्या सामन्या आधीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 26 धावांची बहारदार खेळ गेली होती आपल्या संघासाठी. संघनायक आहेत स्वतः. हा चेंडू लॉप केला ऑन साइडला, पाहायचं क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर चेंडू, सीमारेषेच्या बाहेर. शिवसेना चौकार. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी सनही उन्हात. सुवर्ण संधी इथे मंगेश दादांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं तर 1717 रुपये. आणि त्याचबरोबर आदरणीय चेतन धुळे विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं तर 1173 रुपये. आणि त्याचबरोबर आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक. मंगेश धुळे एक जबरदस्त पर्सनॅलिटी. मच्छिंद्र सर, जेव्हा पहिल्यांदा मी आलो होतो थोडासा घाबरलो होतो दादांना बघून. दादांची पर्सनॅलिटी पाहिली तर कोणताही माणूस चटकन घाबरेल, मात्र त्यांचा स्वभाव जेव्हा मी जवळून अनुभवला तेव्हा असं वाटलं निश्चितच आमचे दादा अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत, मनमिळावू स्वभावाचे. त्या चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, 1च धाव इथे मिळते. विशाल निश्चित प्रयत्न करतो दुसऱ्या धावेचा. मच्छिंद्र सर, मंगेश धुळे निश्चितच एक जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. गोल्डन मॅन म्हणून जाणले जातात या विभागात. जेव्हा जेव्हा मंगेश दादा गाडीतून उतरतात तेव्हा तेव्हा एक त्यांचा निश्चितच एक त्यांचा रुबाब असतो, एक वेगळाच रुबाब असतो. धावसंख्या धावफलकावर पाहतोय पण यावेळेस 39 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सुमित म्हात्रे. फुलटॉस चेंडू आहे, भिरकावून दिलाय. करपूस समाचार आहे चेंडूचा. 6 धावा. गुड शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. विशाल सारख्या फलंदाजाला, इनफॉर्म फलंदाज, आणि या फलंदाजाला जर तुम्ही फुल टॉस किंवा शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू फेकाल तर निश्चितच तो समाचार घेईल. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजाची. आणि विशाल निश्चित या संधीचं सोनं करतोय. 6 धावा वसूल करतोय. चेंडू भिरकावून देतोय संजय विजय मांजरेकर स्टँडच्या बाहेर. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या दातुली संघाची 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पंचेचाळीस धावा. चेंडू आल्याने चेंडू बाहेर गेला होता. स्वयंसेवकांना विनंती की आपण जरा लक्ष द्यायचंय. चेंडू जर बाहेर गेला तर शोधून आणायचंय. खेळाडूंना निश्चित इथे पाठवायचं नाहीये. 45 धावा या षटकात. विचार केला तर 3 चेंडू फेकलेले आहेत. 11 धावा आतापर्यंत कुठलेल्या 3 चेंडूमध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि विशाल मडवी सारखा फलंदाज, संघनायक, आधारस्तंभ, प्रेरणास्थान. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित म्हात्रे. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू डीप इन विकेट सीमा रेषेच्या बाहेर. मॅग्निफिसेंट. 6 धावा. विशालने दुसरा षटकार इथे लगावलाय. 2 चेंडूंचा सामना केलाय. 2 षटकार लगावलेत. 12 धावा. निश्चितच इथे पुढे पाहू शकता 12 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 51. या ठिकाणी येणाऱ्या चेंडूवर जर षटकार मारतोय तर भालचंद्र कामरी आणि राजेश धुळे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काय म्हणणं असणार आहे विनोद? नक्कीच हा चेंडू 2000 रुपयाचा असणार आहे. मात्र इथे जर पुन्हा फुलटॉस चेंडू टाकला तर 2000 रुपयाची कमाई होईल. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षक पाहू शकता. सिलिमिड ऑफला क्षेत्ररक्षक लावलेला आहे. हा मात्र चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. कमबॅक करतोय. विशाल मडवीच्या खेळीचा अंत. मोठा मासा गळाला सापडलाय. वाघाची शिकार. फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू खराब टाकले होते सुमितने. मात्र यावेळेस दाखवून देतोय चेंडू खोलवर टाकतोय. ब्लॉक होल मध्ये टाकतोय. यॉर्कर चेंडू आगरी भाषेत म्हणतात त्याला बुंदा. आणि हा चेंडू भल्या फलंदाजांना शांत ठेवतोय. ब्रह्मास्त्र म्हटलं होतं या चेंडूला, यॉर्क चेंडूला. यावेळेस धावसंख्या धावफलकावर 51 धावा. चेंडू या षटकात जर पाहिलं तर आपण 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. आणि आता मात्र गडी बाद होते 5व्या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 51. तिसरा धक्का यावेळेस विशाल मडवी संघनायक बाद होतो. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निश्चितच 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आदरणीय भालचंद्र साहेब यांनी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अक्षय. हा देखील तितकाच चांगला फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज. स्ट्राईक रेंजला येतोय अक्षय म्हात्रे. गोलंदाज सुमित म्हात्रे ओव्हर द विकेट. हा चेंडू आखोटा पेचा होता. पूल केलाय चेंडूला. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे नितीन म्हात्रे. नितीन खूप बिझी आहे आता पाहू शकता नितीन. षटक इथे संपतंय. 4 षटकं इथे संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 52 धावा. पहिल्या षटकात 14 धावा, त्यानंतर 12, त्यानंतर 8 आणि आता मात्र
सर्वात महागडे षटक आपण बघू शकता 18 धावा 52 धावा जर विचार केला तर धावगती 13 धावांची धावगती इथे राखलेली आणि जर याच धावगतीने धावसंख्या 5व्या षटकात जर झाली तर 65 धावा धावपलकर पाहायला मिळतील मच्छिंद्र सर 14 धावा 12 धावा त्यानंतर 8 धावा आता मात्र 18 धावा तर पाहायचंय या षटकात किती धावा येतात विकेट्सच्या हातामध्ये 3 गडी जरी बाद झालेला असले तरी अजूनही फलंदाजी सखोल आहे खोलवर आहे फलंदाजी दातिवली संघाची आणि यंदाच्या मोसमात दातिवली संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ मात्र वसार संघ एक तितकाच चांगला नावाजलेला संघ नक्की या ठिकाणी संगम वसंत झोमटे युवासेना तालुका प्रमुख यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाने चौकारांची हॅट्रिक केली किंवा षटकारांची हॅट्रिक केली तरी सुद्धा 2000 रुपये व गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादन केली तरी सुद्धा 2000 रुपये. एस विनोद. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित मान्यवर नेहमीच अशा प्रकारचे बक्षीस लावत असतात. विजय वायले जोविलेंडकडनं हा चेंडू एज लागते इनसाइड शॉर्ट फायनलला डायरेक्ट हिट करतोय मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये एक धाव इथे मिळते चिकी सिंगल धावसंख्या धावफलकावर 53 पाहू शकता. यावेळेस जयेश अतिशय चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस जयेश 26 धावांवर नाबाद खेळतोय. सव्वीस धावांवर नाबाद खेळतोय यावेळेस जयेश मात्र आपण बघू शकता संघाची धावसंख्या धावफलकावर 53 धावा. स्ट्राईकला येतोय यावेळेस फलंदाज अक्षय म्हात्रे. जयेश येतो यावेळेस चेंडू ऑन साइडला फुल करायचा होता चेंडू वेगाने निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातात एसटी रक्षक आहे संघनायक ज्ञानेश्वर वायले. अतिशय चांगली जबाबदारी स्वीकारताना एक चांगली जबाबदारी कॅप्टनशिप पाहू शकता. यावेळेस संघनायक जे निर्णय घेतले ते निर्णय आजच्या दिवसात योग्य निर्णय सिद्ध झाले ज्ञानेश्वर वालेंचे. यावेळेस चेंडू ऑन साइडला डीप विकेटला झेल होऊ शकतो का विकेट चेंडू खाली येतोय मात्र त्याला वाटला चेंडू पकडता येणार नाही. झेल चेंडूला पूर्णपणे बॉडी दिलेली आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. आसमान से गिरे खजूर पे अटके आणि जबरदस्त कलेक्टिंग झालेली निश्चित तिथे. थ्रो ज्या ऍक्शन मध्ये उचलला त्याच ऍक्शन मध्ये थ्रो अतिशय चांगला आणि त्याचबरोबर यष्टीरक्षक ज्ञानेश्वर वालेंचं मी कौतुक करेन ज्यांना चेंडू जमिनीवरून उचललाय खालून उचललाय आणि हा चेंडू यष्ट्यांवर डायरेक्ट हिट केलेला नाही. त्यामुळे फलंदाज जयेशच्या खेळीचा अंत जो जयेश आपण पाहू शकतो 13 चेंडू 27 धावांची खेळी करतोय मात्र दुर्दैवरित्या धावशीत होतोय. दुसरा फलंदाज धावचीच्या स्वरूपात यावेळेस बाद होतोय. चौथा धक्का दातिवली संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 53. या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा आल्या 3 चेंडू फेकलेले आणि एक गडी धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहे. प्रेक्षकांना विनंती आहे कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक करायचं नाही. आपल्याला आम्ही निश्चितच विनंती करू शकतो आदेश देऊ शकत नाही. आदेश देण्याचा हक्क फक्त महाराष्ट्रात होता त्या एकमेव व्यक्तीला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. त्यामुळे आपण निश्चितच सहकार्य करताय. गेट समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण यायचं आपलं स्वागत आहे मनापासून समोर थांबायचं नाहीये. रहदारीला निश्चित इथे अडथळा येतोय. यावेळी चेंडू टप्पापर्यंत स्ट्राईक यायची अक्षयला पाहायचंय आणि त्यासाठी इथे विकेट्स गमावावी लागेल. स्ट्राईक मिळाली अक्षयला मात्र त्यासाठी विकेट्स गमावली. तर यावेळेस फलंदाज नवीन फलंदाज मनोज बाद होतोय. धावसंख्या 53 वर स्थिरावलेली आपण पाहतोय. मागासपासून ही धावसंख्या पुढे सरकत नाही असं वाटलं होतं. विकेट्स हातात आहे. शेवटच्या षटकात धावा येतील मोठे फटके पाहायला मिळतील असं वाटलं होतं मात्र निश्चितच इथे फलंदाजी खराब झालेली. 4 चेंडू फेकलेले आहेत. फक्त या षटकात जर विचार केला तर 2 धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी विजय वायलेची आपण पाहू शकता. संघनायकाने जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती आणि ती जबाबदारी या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत व्यवस्थितरित्या त्यांनी पार पाडलेले. फक्त 2 धावा 4 चेंडू आणि 2 गडी बाद झाले धावचीच्या स्वरूपात. यावेळेस स्ट्राईकला होते फलंदाज अक्षय. ऑडिटर फलंदाज पाहायचा अक्षय या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय मोठा फटका दाखवतोय का क्षमता आहे त्याच्यात त्याच्या मनगडात ती ताकद आहे आणि याच खेळासाठी तो जाणला जातो. मात्र विजय अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला ड्राईव्ह करतोय. ऑफ ड्राईव्ह चेंडू पाहायचे 2 धावा पूर्ण होतील का चांगला थ्रो मात्र उशीर होतोय. आता मात्र सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज अक्षयने 2 धावा इथे मिळतात. अक्षयला 2 धावा मिळतात दातुरी संघाला आणि बऱ्याच वेळानंतर ही धावसंख्या जी स्थिरावली होती त्या धावसंख्येला आता आकार मिळतोय. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 55 धावा. शेवटचा चेंडू आहे शेवटच्या षटकातील निश्चित 55 धावफलकावर पाहतोय आपण. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडूवर
किती धावा येतील हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. पुन्हा एकदा विजय जोवेल एंडकडनं राईट आर्म ओर द विकेट. हा चेंडू हवेत आहे, उंच गेला, मिस्टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जगदीश धुतकर चूक करणार नाहीये, फलंदाज बाद आणि 5 षटका इथे संपले. धावसंख्या एकूण धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 55 धावा, 56 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे वसार संघासमोर 55 धावा, 11.00 सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि 11.20च्या सरासरीने या धावा चेस करायच्या आहेत. त्या म्हणजे वसार संघाला. आणि जेव्हा या धावा चेस करण्यासाठी वसार संघ मैदानात उतरेल, जेव्हा निश्चितच या 5 षटकांना सुरुवात होईल, या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा घेऊन चालतोय. नक्की या ठिकाणी मंचावरती आपण बघू शकता बदलापूरचे उद्योजक आदरणीय प्रशांत शेठ पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच चुकीची दुरुस्ती करतोय. 56 धावा झालेल्या आहेत. कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच कधी कधी गडबड असते, गोंधळ असते, कॉन्सन्ट्रेशन करतायत आमच्या स्कोररला आणि त्यामुळे अशा चुका होतात. आणि नेहमी म्हटलं जातं की इन्सान गलतीयों का पुतला आहे आणि माणसांकडनं चुका होत आहेत. आणि यावेळेस 56 धावा मी सांगतोय तुम्हाला, 56 धावा, 57 धावांचं लक्ष्य, 4 गडी बाद, 56 धावा. चेक. थँक्यू विनोद, थँक्यू नितीन, थँक्यू बाळू. बोले आपण सामना करत जिंकण्यासाठी 56 धावाची गरज. आपण स्पर्धा पाहतात हिंदू हृदय सम्राट चषक 2016 सर्व स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा सामना आपण पाहतात त्या स्पर्धेतील खूप मोठा सामना आपल्या पाहण्यामध्ये दातेवले वर्सेस वसार यांच्यामध्ये 2 संघांमध्ये आपण खूप मोठा सामना पाहू शकाल, एन्जॉय करू शकाल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघू शकाल. प्रेक्षकांना ओसांडून वाहणारे मैदान, कारण सातत्याने प्रेक्षकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जाते. कारण स्पर्धेचा दर्जा इतका उंचावलाय की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला नेहमी वाटते. आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक स्वागत तुमचं आणि मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बोले आपण सामना करा. आजच्या स्पर्धेत सर्वात मोठा आपण सामना एन्जॉय करतोय. 56 धावा काढून 5 गडी बाद, 57 धावांची गरज आहे. सुपर 6 मध्ये रविवारच्या दिवशी कोणता संघ येईल? रविवार सुट्टीचा दिवस, मात्र रविवारची सुट्टी कशी मिळाली, का मिळाली, कोणामुळे मिळाली, इंग्रजांनी सुट्टी का दिली आपल्याला, हा रविवारचा इतिहास तुम्हाला आम्ही रविवारच्या दिवशी सांगू. एक मराठी सरदार ज्याने खूप परिश्रम केले, खूप लढा दिला, तेव्हा आपल्या रविवारची सुट्टी मिळाली इंग्रजांकडनं, त्याचा इतिहास तुम्हाला आम्ही रविवारी सांगू. तर नावफलकावर धावाला ते 56, गडी बाद झाले ते 5, 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. खूप मोठा सामना आपण पाहू शकाल. वसार संघाची ताकद आहे फलंदाजी, कारण आजच्या सर्वात दिवसातील सर्वात उच्चतम स्कोर आपण पाहिला तर पाहू शकाल आपण 77 धावा रोखल्या होत्या वसार संघानं जुनी डोंबिवली संघाला पहिल्या फेरीतला दुसऱ्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बघूया वातावरण कसं भगवमय झालंय. आमचे मंगेशजी धुले साहेब, चेतन धुले साहेब, बालराम कांबरी साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. प्रमुख आयोजक आहेत, त्यानंतर आमचे पप्पू असतील, अनेक आमचे पंच असतील, आमचे जोयली संघ असेल, यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. त्यांच्या मनापासून आपण स्वागत करूया. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहतात तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शेवटचा सामना आपण पाहतात आजच्या दिवसातील सुपर 6 क्वालिफायसाठी. आज सामना होणार दातेवली संघाच्या समोर वसार संघासमोर 57 धावांचं लक्ष, 56 धावा टोकल्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्टार्ट द मॅच. सामना सुरू होतोय. सरचिडे विकी म्हात्रे आणि नितीन म्हात्रे, गोलंदाज मोतीराम दळवी. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकाला 15 धावा दिल्या त्या मोतीराम दळवीनं. आता बघायचंय काय सुधारणा करतोय याच्यामध्ये, मागच्या सामन्यामध्ये केलेल्या चुका कशा दुरुस्त करतोय. रिदम चुकलाय. पहिल्या चेंडूवरती बघू शकाल शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असे 4 क्षेत्ररक्षक पाहू शकाल ऑफ साईडला आणि 6 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. स्क्वेअर थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड लेग. आपण बघू शकाल डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन अशी दक्षिण विरचना कट केलाय. बॅकवर्ड प्लेसमेंट दाखवण्याचा प्रयत्न, अति काही संकटात नाही. धाव झाली असती, सहज झाली असती धाव, मात्र फलंदाजानं यावेळी मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज विकी मात्र यावेळी मात्र नकार दिलाय. एक धाव घेण्यास होतं, धाव झाली असती मात्र धाडस होतं. 57 धावांची गरज असताना वसार संघ हा खूप मोठा संघ आहे. फलंदाजी त्यांची ताकद आहे, तर दातेवली संघाची ताकद आहे गोलंदाजी. बघा खूप मोठा संघ आपण पाहतो. 2 संघांमध्ये एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दातेवली संघ भिवंडीच्या मैदानावरती नाणेफेकीच्या आधारावरती हरला होता 1 धावेनं. तो संघ आपण पाहतोय दातेवली संघ. येस, व्हेरी गुड बॅटिंग. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर ड्राईव्ह ज्याला म्हटलं होतं तो स्क्वेअरचा
फटका दाखवतोय फलंदाज सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाते. 2 चेंडूमध्ये एका धावेचा मात्र वेग आपण पाहतोय. चेंडू बघा किती चांगले फेकलेत. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला, दुसरा चेंडू आउटसाइड स्टॉप स्टंप फुल डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये 2 व्हॅरिएशन दाखवले. कारण मोतीराम दले खूप मोठा जुना गोलंदाज आहे. त्याने खूप अप अँड डाऊन्स पाहिलेत, खूप पावसाले पाहिलेत, ऊन पावसाले पाहिलेत. क्रिकेटमध्ये 15 वर्षाचा आपला अनुभव पणास लावतोय आणि सामना जिंकण्याची मात्र जयंत तयारी दाखवतोय या मैदानावरती. चेंज ऑफ पेस परिवर्तन मात्र मागात पडलं. सीमा पलीकडे 6 धावा. तर बघा 3 चेंडू 3 व्हॅरिएशन दाखवले. मात्र हे व्हॅरिएशन थोडंसं मागत बॅकअप द डिलिव्हरी मात्र महागात पडली. फुल टॉस एज लागते बघा. सतत जज करतो. व्हेरी गुड फिल्डिंग. निवृत्ती चेंडू खाली बघू शकाल आपण. निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती म्हणजे संतांची भूमी, महाराष्ट्र भूमी तिला म्हटले जाते आणि त्यापैकी निवृत्तीला आपण पाहू शकाल. व्हेरी गुड फिल्डिंग बघा. जर पुढे गेलं तर इष्ट उद्ध्वस्त करायचा दम दिलाय आणि खुन्नस क्रिकेट दाखवले निवृत्तीनं. निर्धार चेंडू सांगता पाहायला मिळते. धावांचा चौक पाहू शकाल आपण. 7 धावा 4 सामना संपल्यानंतर. ऑन द राईज त्याच्या पुढे जातोय. अति काही संकटात नाही. चुकीचा कॉल, कॉर्डिनेशन नाहीये. अतिशय चांगला सुभाष दाखवतोय. ज्या सुभाषनं मागच्या सामन्यामध्ये लॉंगॉनला झेल टिपला होता तर सुभाष चांगला क्षेत्र दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय आणि फलंदाज बाद. नितीन मात्रे बाद झालाय बघा. नितीन षटकारानं खातं खोलं केलं होतं. खूप चांगले खेळी करू असं स्वप्न पाहिलं होतं, मात्र त्याची स्वप्न धुलीस मिळाली. अतिगाई संकटाने चुकीचा कॉल बघा. ज्यावेळी सचिन तेंडुलकर खेळायचा क्रिकेट तेव्हा तो यस नो वेटचा कॉल द्यायचा आणि दिलीप वेंसरकर चल 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 असा कॉल द्यायचा. कॉल तुम्ही का देत नाहीये? यस नो वेट. इथे वेटचा कॉल झाला असता तर फलंदाज वाचला असता. संजय मांजरेकर तुम्ही स्टँड पाहतात. संजय मांजरेकर 17 वेळेला धावचीत बाद झाला होता. शेवटच्या क्षणात जेव्हा उत्तरार्धामध्ये क्रिकेट त्याचं संपत गेलं त्याला खूप मोठी समस्या होती, धावचीची समस्या, ज्याला म्हणतात कॉर्डिनेशन, ज्याला म्हणतात ताळमेळ. फलंदाज बाद झाला. एक यश लाभले. गोलंदाज सांघिक यश असणार आहे बघा. गोलाच्या खात्यात यश जाणार नाहीये. सांघिक यश असं धावचीच्या माध्यमातून. नियम क्रमांक 38 लागू होईल आणि फलंदाज बाद ठरलेला आहे या नियमाच्या माध्यमातून. पंच बघू शकाल आपण. योगेश सर आणि आमचे दुसरे फिरोज सर असे 2 नामवंत पंच बघू शकाल आपण. राईट अप ओव्हर द विकेट. याने मोठा फटका हुक करतोय. सीमा पलीकडे 6 धावा. शॉर्ट पिच डिलिव्हरी खराब चेंडू. फायदा घेतलाय. मोतीराम मात्र डोक्यावरती हात देतोय. त्याच्या मागे खेळ डोक्यावरती हात देतोय. पश्चाताप झालाय. मात्र वेळ गेली. कार्यक्रम संपला. सत्ता गेली. शानपण संपलं. षटक समाप्त होतोय. धावा येतात त्या 13 धावा. व्हेरी गुड बॉटिंग बघू शकाल. एक चुकीचा चेंडू किती. एक चेंडू चेंज ऑफ पेस फेकला षटकार आला. एक चेंडू शॉर्ट पिच फेकला षटकार आला. 2 व्हॅरिएशन खूप महागात पडले याली गोलंदाजाला, याली मोतीराम दलवीला. षटक समाप्त होतोय. धावा आल्या त्या एकूण 13 धावा. या ठिकाणी शेळूगावचे उपसरपंच आदरणीय गुरुनाथजी मसने यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. या आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. बघा प्रेक्षक एन्जॉय करतात. आता मिळेल मजा सामन्याची. जेव्हा प्रेक्षकांचा आवाज येतो मजा येते आम्हाला कॉमेंट करण्यासाठी, कारण प्रेक्षक स्पर्धेचा पाठीचा कणा असतोय. ते मित्रांनो स्पर्धेसाठी सार्वजनिक एकनाथजी शिंदे साहेब आमदार, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते, यांचं आगमन होणार आहे रविवारी. लांडगे साहेब ठाणा म्हटलं तर गोपाळजी लांडगे साहेबांचा निश्चित उल्लेख करत असतो. आणि एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र आता नवनिर्वाचित खासदार श्रीकांत साहेब यांचे इथे आगमन होणार आहे. रविवारच्या दिवशी यायला विसरू नका. खूप मोठा दिवस असणार आहे. सांगता समारंभाचा स्पर्धेचा टाटा नकोर कोण घेऊन जाणार याचे उत्तर. ब्लॉकाचा चेंडू तेवढ्याच कार्पेटचा सारा बॉटमॅनचा योग्य वापर. शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं लॉंग जज करतोय रोहित चेंडू खाली. व्हेरी गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा खूप उंचावलाय या संघानं, दातिलीत संघानं मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण दाखवले 2 सामन्यामध्ये खूप चांगला एफर्ट दाखवलाय. आपला दर्जा आणि आपला स्टँडर्ड क्षेत्ररक्षणामध्ये किती चांगला आहे याचं उत्तम उदाहरण दाखवलंय दातिलीत संघानं. या अगोदर स्पर्धेमध्ये निलजे संघाला मी पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. त्याच्या अगोदर वाकलन संघाला पाहिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं होतं जोईली संघाला. या 3 संघांमध्ये चांगला याचं प्रसिद्ध क्षेत्ररक्षण माध्यमातून. ओव्हर द विकेट. मोठा फटका. बिग 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 हिट. आज षटकार नाही तर 8 असणार आहे. मात्र धावा मिळते. चेंडू आउट ऑफ पार. 6 धावा.
निश्चित रिंगा म्हणजे डोकं फिरलंय गोलंदाजाचं असा विचार दाखवलाय कारण बघा गोलंदाज ओरपीच चेंडू फेकतोय आणि त्याच मध्ये 2 षटकार पाहायला मिळतात लगातार 2 षटकार तिसरा षटकार मारतो का फलंदाज अजून एक षटकार वाटा बॅटिंग परफॉर्मन्स किती मोठे षटकार बघा 130 मीटरचा षटकार असणार आहे लॉंगाच्या डोक्यावरनं वाटा बॅटिंग परफॉर्मन्स वाटा स्ट्रोक अजून एक षटकार 3 चेंडू 3 षटकार वाटा बॅटिंग हॅलो सर हॅलो हॅलो मच्छिंद्र सर इथे प्रश्न निर्माण झालाय की विकी मात्रे हा घरातून सेट होऊन आलाय का कारण 2 सामन्यात जबरदस्त खेळी गेली होती 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विकीला दिला होता हा विकी घरून सेट होऊन आलाय का मच्छिंद्र सर निश्चित आपल्या म्हणणं रास्तेकरांना या स्पर्धेमध्ये बघू शकाल आपण निलेश म्हात्रे याने 2दा 3 षटकार मारले होते त्यानंतर अमित गायकर ज्याने 4 चेंडूमध्ये 4 चौका षटकार मारले होते गोलिवलीचा त्यानंतर केतन पाटील निलजाचा 3 षटकार लगातार आणि हा नवीन विक्रम वाटा बॅटिंग परफॉर्मन्स चौफेर फलंदाजी म्हणून तर हा फलंदाज बहुचर्चित असतो वाटा बॅटिंग परफॉर्मन्स जरा जोरदार टाळ्या फलंदाजीसाठी वाटा बॅटिंग परफॉर्मन्स 3 षटकानंतर एक चौकार दाखवतोय चौफेर म्हणजे दाखवतोय आणि आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय किती सहज क्रिकेट खेळू शकतोय याचं उत्तम उदाहरण धाबांचा ओघ पाहू शकाल आपण पाहता धाबांचा डोंगर उभा केलाय वनबा पेटवलाय 30 धाबा झाल्या धापलकावरती आता सामन्यात राहिलंय काय 57 धाबांची गरज असताना दुसऱ्या षटकामध्ये P2 मध्ये योग्य फलंदाजी व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट किती मोठा स्टार्ट दिलाय फलंदाजानं खरोखरच कौतुकास्पद शब्दाने मांडणारा एवढा चांगला खेळ दाखवलाय या फलंदाजानं विकी मात्रे व्हेरी गुड बॅटिंग यस बघा मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून फटका पाहू शकाल आपण भारताचे माजी संघनायक मोहम्मद अझरुद्दीन अशाच प्रकारे फटके खेळायचे ऑफसाईडला ही बघा आमची कमिटी पूर्ण स्पर्धेचा आढावा घेते संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेते काय कमी तर नाही स्पर्धेमध्ये याचा आढावा घेतोय हे मंगेश धुले साहेबांचं यश आहे हे चेतन धुले साहेबांचं यश आहे आणि आमचे कांबरी साहेब यांचं यश आहे खूप मोठी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पाहिली ते 31 धाबा स्ट्रायकरला आमंत्रित केलं आहे दुसरे षटक P2चा खूप चांगला वापर केलाय खूप दमदार सुरुवात आपण पाहायला मिळते अप्रतिम व्हेरी गुड बॉलिंग कमबॅक मात्र बऱ्याच काळानंतर प्रत्येक काळानंतर एका निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते शेवट खूप गोलंदाजानं षटक समाप्त होतोय मनोज म्हात्रेचं खूप मागणं षटक होतं पहिल्या षटकामध्ये 13 धाबा एकूण धावसंख्या पाहू शकाल आपण 31 म्हणजे या षटकामध्ये धाबा आल्या त्या 18 धाबा खूप मागणं षटक 18 चेंडू 26 धाबा नक्की या ठिकाणी बघू शकता मंचावरती शेळूगावचे आदरणीय गुणाजी मसने साहेब यांचं शुभ आगमन झालंय स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये तर विकी मात्रे गेलतो 3 षटकाच्या मदतीनं 1 चौकाराच्या मदतीनं 24 या धावसंख्येवरती आणि 26 धावा 18 चेंडूमध्ये वसार संघाची ताकद आहे फलंदाजी तर दातेली संघाची ताकद आहे गोलंदाजी मात्र गोलंदाजीचा कस लागला नाहीये फलंदाजाने मात्र आपला कसब दाखवलाय आणि कंबर कसली सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात संघ कारण लढाई अतडीची आहे लढाई मात्र सन्मानाची आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी 18 चेंडू 26 धावा क्लोज आहे सामना गोलंदाजीचे परिवर्तन 2 गोलांचा मार बसल्यानंतर तिसरा गोलंदाज येतो आता गोलंदाज अक्षय म्हात्रे बघा संघनायक मोतीराम दलवे याने गेम प्लॅनिंग करतोय 2 गोलंदाज अपयशी झाल्यानंतर तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय 18 चेंडू 26 धावा अक्षय म्हात्रे खूप मोठी जबाबदारी असणार कारण 2 फलंदाज साईरावेरा बेधुंद फलंदाजी करतात साईरावेरा फलंदाजी करतात कोणत्याही गोलंदाजाला सोडत नाही तेवढी चांगली फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पडवून घेण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर खूप चांगला मध्ये चेंडूला बॅटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नव्हता एज लागते पंचांचा इशारा येत नाहीये याचा अर्थ निश्चित एज लागली आणि धावसंख्येला मात्र 1 स्ट्राईकला आमंत्रित करत आहे फलंदाज रवी वायले 2 चेंडूचा सामना केला रवीनं 1 डाऊन फलंदाज आहे 25 धावांची गरज आहे मागच्या सामन्यात एवढी चांगली कामगिरी नव्हती रवीची मात्र या सामन्यात खूप अपेक्षा असणार आहेत बघा बॅटिंग चेंडू ढकलला होते फक्त पुश केला होतोय बॉटमॅनच्या माध्यमातून मध्ये चेंडू जातो ते शॉर्ट पॉइंटला पंचांचा लेग बायचा इशारा बघा योगेश आम्हाला सांगतात पायचा इशारा करतात लेग बायची धाव कशी धाव येऊ मात्र क्रिकेटमध्ये धावांना खूप प्राधान्य दिले जात आहे आणि ते सिंगल डबलचं समीकरण पाहू शकाल आपण 24 धावांची अजून गरज आहे सामना जिंकण्यासाठी तिसरं थँक्यू जगदीश तिसऱ्या षटक मार्गाचा असताना फलंदाजाला ही बघा आमची संपूर्ण टीम जोईली गावची ग्रामस्थ हे संपूर्ण टीम बघा आढावा घेतात त्या स्पर्धेचा आणि फलंदाज आता बाद काय गरज होती का आता सर्व सुरलीत चाललंय महावेडेपणा का हा प्रश्न करा धावचित गडी बाद झालाय आणि रवी वायलेची गडी संपुष्टात
अप्रतिम धुंद आपल्या माध्यमातून स्कोर आम्हाला विचारले आमचं लक्ष आहे मध्ये डी होता तोपर्यंत आम्ही स्कोर सांगणार नाही तुम्हाला 33 धावा झाल्या 24 धावांची गरज अप्रतिम डीजे आता मात्र मंत्रमुग्ध करतोय बेधुंद संगीत बेधुंद वातावरण आणि बेधुंद फलंदाजी मध्ये पाहायला मिळते अप्रतिम वातावरण बघा क्रिकेटच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट अतिशय चांगला सामना आपण पाहतोय व्हेरी गुड बॉलिंग बघा फुल अँड डिलिव्हरी स्ट्रॉंग अपेल फलंदाज बाद झाला का असा प्रश्न विचारला जातोय बघा किती स्ट्रॉंग अपील केलंय नाराज झाला विशाल म्हात्रे कदाचित पंचांवरती दडपण निर्माण करायचा हा प्रयत्न असेल विशाल खूप स्ट्रॉंग अपील करतोय कारण फलंदाज खूप महत्वाचा आहे माहिती आहे या फलंदाजाला खूप सैराबेरा फलंदाजी केली आहे इनर एजचं अपील केलं होतं स्ट्रॉंग अपील होतं मध्ये पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत व्हेरी गुड अंपायर कोणत्याही दडपणाला बली पडत नाहीये समीकरण बघू शकाल आपण 24 धावांची गरज सागला फलंदाज बेधुंद पंच करतोय विकी म्हात्रे जवळजवळ आपली फलंदाजी त्याच्या माध्यमातून 25 धावांची बहारदार कामगिरी शॉर्ट पेच चेंडू रिव्हर्सचा वापर करण्याची गरज आता होती का पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला जातोय अतिशय चांगली गोलंदाजी मध्ये कमबॅक करून मागच्या सामन्यात सुद्धा सामन्याला कलाटणी दिली होती मागच्या सामन्यात त्यानं 5 धावा देत 2 गडी बाद केली होती ती कामगिरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करतोय व्हेरी गुड बॉलिंग खूप चांगला अनुभव त्याच्यावर अचूकता दिशेवरती होती नियंत्रण हे त्याचं वैशिष्ट्य आहे फुल टॉस आता मात्र मोठा फटका सीमा पलीकडे पंचांचा इशारा येईल आम्ही वाट पाहू 1 बाउंड 4 धावा मेरे बायान का नाम मेरे रिविन का नाम मेरे बायन का नाम मेरे देवी का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो जय माँ एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में जय माँ एकवीरा देवी बैठी है काला डोंगर में उसके दरबार में लोग आते हैं उसके दरबार में लोग आते हैं आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है तो कोई बकरा काटता है आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है तो कोई बकरा काटता है क्या बात आहे जबरदस्त धुंद किती चांगलं वातावरण निर्माण केलं बघा एकविरे माते आपली कुलदैवता अग्री कुलावतीची खूप कृपा आहे आणि एकविरा मातेची कृपा असल्यामुळे आपला अग्री समाज नेहमी खूप चांगला सुखी समाधानी म्हटला जातोय आणि ते एकविरीचं गाणं आपण ऐकतोय बघा या गाण्याला कव्वालीचं स्वरूप देण्यात आलं किती आधुनिकता आली क्रिकेटमध्ये जशी आपण गीतांमध्ये एक वेगळं वाद्य आपण ऐकलं आणि खूप प्रसन्न वातावरण निर्माण केलं ना बॅक टू क्रिकेट 12 चेंडू 20 धावा सामना कोण जिंकणार बघा शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ तो दातिवली संघ आणि वसार संघ स्पर्धेमध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय 12 चेंडू 20 धावा सामना कोण जिंकणार आता मात्र येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे येणारं षटक कसं फेकलं जाईल त्याच्यावरती खूप काही अवलंबून असणार आहे कारण येणारं षटक सामन्याला दिशा देणारं षटक ठरणार आहे प्रतिबिंब असणार आहे येणाऱ्या षटकावरती आपण स्पष्ट पाहू शकाल की सामना कोणाच्या बाजूला पाहायला मिळेल मात्र फलंदाज जोपर्यंत विकी मात्रेमध्ये 29 धावांची बारदार कामगिरी 11 चेंडू सामना केला त्यानं तो गोलंदाज फलंदाज पाहू शकाल आपण रेड कट करण्याचा प्रयत्न ऑन साइड केला चेंडू पॉइंटला आलाय सिंगल निश्चित लाभेल धावसंख्येमध्ये परिवर्तन येणाऱ्या 11 चेंडू 19 धावांची गरज बघा प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये थरारनाट्य निर्माण करेल कारण कालचा सामना आपण पाहिला 14 चेंडू 27 धावांची गरज होती आणि एका धाव्याने सामना गमावा लागला मोठा गाव संघाला शेवटच्या क्षणाला किती चांगलं युद्ध आपण पाहिलं याची डोला अविस्मरणीय सामना कालचा आपण पाहिला आजही सामना तसाच पाहायला मिळेल येणाऱ्या 11 चेंडू 19 धावा थरार क्रिकेटचा अप्रतिम क्रिकेट अजून एक मोठा फटका कोलवाटा चेंडू 2 धाव्याचा मानस आहे तो जज करतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा चुकीचा निर्णय गोलंदाज एंडला द्यायला होता मात्र प्रेशर ऑन द बॉलर्स प्रेशर ऑन द फिल्डर्स प्रेशर ऑन द बॉलर्स यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम प्रेशर आणि फक्त प्रेशर कारण आता सामना मात्र आतडीचा होतोय येणारी 10 चेंडू गरज आहे धाबांची 10-17 बघू शकाल समीकरण आपण मैदानावरती पुन्हा एकदा स्पर्धेला मध्ये कलाटणी येते सामना कोण जिंकणार दातिवली जिंकणार की मात्र सामना जिंकणार तो निश्चित वसार संघाचे पाठीराखे आता मात्र शांत झालेत मगाशी खूप आढावडा करत होते आता मध्ये शांत बसावं लागतंय कारण गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय मोठा फटका त्याला पुन्हा संधी मिळाली बघा वसारचे पाठीराखे
काय नाचतात, कारण आनंद लुटतात. एन्जॉय द क्रिकेट. क्या बात आहे. आता मात्र सामना खुला झालाय. समीकरण 9 चेंडू आणि 11 धावा. हा तुफान कोण रोखणार, या फलंदाज कोण थांबवणार, हा प्रश्न निर्माण झालाय. फलंदाजी पाहू शकाल आपण. फलंदाज विकी म्हात्रे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अप्रतिम. कारण विकी जोपर्यंत आहे तोपर्यंत वसार संघ सुरक्षित आहे आणि वसार संघाचे पाठके पुन्हा एकदा एन्जॉय करतात क्रिकेटला. अप्रतिम क्रिकेट. बॉडी लाईन चेंडू बघू शकाल. एका धाव्याची किंमत मोजावी लागली, कारण बघा किती वेगाने धाव पूर्ण करतो फलंदाज. खूप हुशार आहे फलंदाज. मी म्हणे म्हात्रे, हा विकी म्हात्रे, कारण त्याच्याकडे चांगला स्टान्स आहे, फुटवर्क चांगला आहे, नजर त्याची स्ट्रॉंग आहे आणि शॉटचं सिलेक्शन करण्याची खूप त्याच्याकडे ताकद आहे. त्यामुळे चांगला क्रिकेट आपण पाहू शकाल या विकीच्या माध्यमातून. बघा विकीनं लगेच सल्ला दिलाय या नवीन फलंदाजाला, जगदीश दुधकरला सल्ला दिलाय. काय असणार आहे सल्ला? कदाचित असेल की मला स्ट्राईक दे असा सल्ला असणार आहे, किंवा असं सांगितलं असेल की सिंबल डगावरती लक्ष केंद्रित कर, कदाचित असंही सांगितलं असेल. खूप काही सांगितलं असेल. स्ट्रॉंग अपील पंचाने सांगितलंय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अजून एक धाव निर्माण होते. 2 धाव घेतचं मानस होतं, मात्र धाडच नव्हतं. समीकरण बदललं. जगदीश माहिती होतील. 7 चेंडू 9 धावा. सामना कोण जिंकणार, रहस्य काय असणार आहे. सामना मात्र आता या स्पर्धेच्या अचूक सामना आपण ज्या सामन्याची आपण निश्चित वाट पाहतो, सामना आपण पाहतोय. थरार क्रिकेटचा. प्रेक्षकांच्या गालद्याचा टोका चुकतोय. सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय. प्रत्येकाच्या मात्र चेहऱ्यावरती आता मात्र चिंतेचं सावट पाहायला मिळतोय. एक भयचकित करणारा सामना, एक थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. 2 संघ अव्वल खेळतात, तर क्रिकेटचा दर्जा काय असतो आता दाखवून दे. 7 चेंडू 9 धावा. वॉचिंग द बिग फाईट सामना आपण पाहतोय. आता मात्र सामना खुला केलाय. या फलंदाजाला कोण थांबवणार. बघा मारतात ते फलंदाज, आनंद व्यक्त करतात. बॅकफुटला मात्र प्रेक्षक आनंद लुटतात. किती मोठा आनंद. आणि प्रेक्षक समजलेत की सामना खुला झालाय, मात्र सामना ओपन आहे. 6 चेंडू 3 धावा. बघा प्रेक्षक निघालेत, मध्ये त्यांना विनंती असणार आहे थांबा, सामना कधी कलाटणी होऊ शकेल. 6 चेंडू 3 धावा. 44 धावावरती खेळतो फलंदाज. 50 धावा करण्याची पहिली संधी असणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये 48 धावा टोकल्यात त्या जीत भोईरनं. त्यानंतर 50 धावा झाल्या नाहीयेत मागच्या 4 दिवसामध्ये. आता 50 धावा होतील का, सामना जिंकेल का, हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. नक्की आणि मंचावरती उपस्थित शेळूगावचे आदरणीय उपसरपंच गुरुनाथ मसने यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी स्पर्धेचे आयोजक आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उपसरपंच साहेबांचा मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करायचंय. पंच सामना थांबा 1 मिनिट, जरा स्वागत होतंय. 1 मिनिट सामना थांबा, आपल्याकडे वेळ आहे. ओके, स्टार्ट द मॅच. कारण स्वागत होते, आपल्याला वेळ होता, कारण सामना खूप चांगला आहे, त्यामुळे सामना सुरू ठेवणं बरं वाटत नव्हतं. तर सामना सुरू होते. 6 चेंडू 3 धावांचे 44 धावा टोकल्यात या फलंदाज विकीनं मी कौतुक करेन. जरा जोरदार टाळ्या विकीसाठी. अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आणि आपला कसब दाखवलाय. सामना कलाटणी. 7 चेंडू फक्त 3 धावांची गरज. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ मॅच. सामना बघा किती चांगला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 6 चेंडू 3 धावा. सामना खुला झालाय आणि हा मोठा फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक चौकार, मात्र चौकार मारलाय आणि सामना जिंकलाय. 44 धावांवरती समाधान मानू लागलं आणि 5 चेंडू राखून सामना जिंकलाय तो वसार संघाचं. हार्दिक अभिनंदन. तर विकेटच्या धावा झाल्या त्या स्पर्धेमध्ये 103 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या विकेटसाठी. 100 धावा पूर्ण केल्यात.